नमस्कार. सुप्रजाच्या सगळ्या मुलांना, पालकांना, नियतीताईंचा नमस्कार. यूट्यूबवरती तुम्ही सुप्रजामधनं तोतोच्यांच्या गोष्टींचा आस्वाद घेत आहात. हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला आहे का? लाईक केला आहे का? त्याच्यावरती तुम्ही अगदी नियमित कमेंट करता का? आम्हाला तुमच्या कमेंट्स ऐकायला खूप आवडतात. तोतोच्यांच्या अनेक गोष्टी अजून बाकी आहेत, पण तोतोच्यांमधनं आपण शिकतो आहे की मुलांना आपण कसं वाढवायचं, त्यांचा सर्वांगीण विकास कसा साधायचा आणि आपल्या शाळेच्या अभ्यासाच्या बरोबरच त्यांना एक पूर्ण व्यक्तिमत्व त्यांचं कसं साकार करायचं, हे आपण तोतोच्यांच्या गोष्टींमधनं शिकत आहोत. आता पुढे आपण तोमोई आपल्याला माहिती आहे की जे सर आहेत प्रिन्सिपल, ते मुलांना सगळ्या गोष्टींबद्दल जाणीव, माहिती हे देण्याचा प्रयत्न करत आहेत. मग ते फार्मिंग म्हणजे शेती ह्याच्यामध्ये मागे का राहतील? शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं, शेतकरी कसे जगतात, त्यांना किती मेहनत करायला लागते, ह्या गोष्टी आपण मुलांच्या मनावर बिंबवायलाच पाहिजे. खास करून शहरात पुणे, मुंबई, नाशिक अशा शहरांमध्ये राहणारी जी मुलं आहेत, त्यांना ह्याच्याबद्दल काहीही माहिती नाही. तरीसुद्धा पुणे, नाशिक ह्या ठिकाणी मुलांना जरा तरी जाणीव असते. पण मी बघितलं आहे मुंबईच्या मुलांना अजिबात शेतीबद्दल माहिती नसतं. त्याच्यामुळे तुमच्या गावाच्या आजूबाजूला किंवा तुमच्या ओळखीची जी लोकं असतील, तिथे आजूबाजूला जिथे कुठे शेती आहे, जेव्हा शेती अगदी त्याच्या पीकवर असते, म्हणजे आता कापतायत, भात कापणी चालू आहे किंवा पेरणी चालू आहे, लावण्या चालू आहेत, अशावेळी मुलांना शेतांमध्ये अवश्य घेऊन जा. तोमोईमध्ये मुलांना काही चिंता नसते, पालकांना काही चिंता नसते, कारण हेडमास्तरनीच त्याची जबाबदारी घेतलेली असते. एक दिवशी एक अगदी असे फाटके कपडे घातलेला एक माणूस तोमोईमध्ये उभा असतो. तोतोचान त्याच्याकडे बघते आणि तिला वाटते हा माणसाला कुठेतरी बघितलेलं आहे. बघते त्याच्या चेहऱ्याला खूप सुरकुत्या आलेल्या असतात आणि मग तिला लक्षात येतं, ओ ओ तुम्ही ते शेतकरी आहात ना, तुम्ही तिकडे उभे असता. आम्ही तिथे जेव्हा देवळाकडे जात असतो तेव्हा तुम्ही तिथे बसलेले असता. तर ते म्हणतात, हो हो बरोबर बाळा, बरोबर तुम्हाला ओळखलंच. तुम्ही आज इथे का आलात? आणि ते तुम्ही तुमच्या हेडमास्टरांना विचारा, मला त्यांनी काहीतरी कारणाने बोलावलं आहे. हेडमास्टर म्हणतात, मुलांनो, हे आहेत आपले शेतकरी दादा बरं का, आणि हे शेतकरी दादा आज तुम्हाला शेती करायला शिकणार आहेत. तर ते शेतकरी दादा तिथे येतात. ओ हेडमास्टर, आपल्याला नाही बाबा जमायचं, आपल्याला काय शिकवता येतं आहे? हेडमास्टर म्हणतात, शेतकरी दादा, तुम्हाला काही करायचं नाही. तुम्ही जे दिवसभर करता ना, तेच ह्या मुलांकडनं तुम्ही आज करून घ्यायचं आहे. हो पण ही मुलं दमतील हो, आमचं काम खूप मोठं असतं, आमचं काम खूप कठीण असतं. तेव्हा ते हेडमास्टर म्हणतात, तेच त्यांना शिकायला पाहिजे. तुम्ही किती मेहनत करता, उन्हामध्ये तुम्ही कशी, तुमची कातडी अशी का आहे, कारण ती उन्हाने रापलेली आहे, हे सगळं तुम्ही आमच्या मुलांना शिकवायचे बरं का. तर सगळी मुलं म्हणतात, वा वा, आज आपण शेतात जायचं. हेडमास्टर म्हणतात, थांबा हां, शेतात जाताना वा वा आत्ता करता, येताना मला एकही मूल रडलेलं चालणार नाही. मुलं म्हणतात, असं काय म्हणतायत, शेतकरी दादांच्या शेतात तर जायचं आहे, जवळ तर आहे. पण जेव्हा मुलं तिकडे जातात आणि शेतकरी किती काबाड कष्ट करतो, फावडं घेतात, त्यांनी खणतात छोटे छोटे वाफे, त्या वाफ्यांमध्ये बिया पेरतात आणि बापरे, तिथे हेडमास्टरांनी एक छोटी गाडी पण ठेवलेली असते. त्याच्यामध्ये सगळ्या मुलांना त्यांना उचलतील अशी हत्यारं पण त्यांनी ठेवलेली असतात. ती हत्यारं घेऊन कुठली झाडं चांगली, कुठली ती बाणगुळं कशी काढायची, हे सगळं शेतकरी दादा मुलांना समजावून सांगत असतो. आणि मुलं खूप त्या दिवशी काबाड कष्ट करतात. मुलांना तहान लागते, त्याच्यासाठी पाण्याचे ड्रम हेडमास्टरांनी ठेवलेले असतात. पण हे सगळं बघितल्यानंतर मुलांना खूप मजा येते. आणि शाळेत आल्यानंतर हेडमास्टर मुलांना सांगतात, बघा, तुम्ही फार्मर लोकं किंवा शेतकऱ्यांना कमी लेखता, गरीब असतात ते, पण आज आपल्याला सगळं आपलं अन्नधान्य पुरवण्याचं काम हेच लोकं करत असतात. त्यामुळे मुलांनो, तुम्हाला शेतकऱ्यांच्याबद्दल अतिशय आदर असायला पाहिजे. नुसता आदर नव्हे, सन्मान असायला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा काही जेवता तेव्हा पानात कुठलीही गोष्ट टाकायची नाही, कारण ती बनवायला एका शेतकऱ्याला किती मेहनत करायला लागलेली आहे. आजकाल चंगळवादाचं वेळ आहे पालक हो, आपल्याकडे खूप जास्त असतं, त्यामुळे आपल्याला वेस्ट करायला काहीही वाटत नाही. पण मुलांना तुम्ही पण वेस्ट न करताना अगदी पाण्यापासून कागदापासून सगळ्या गोष्टी कशा वाचवायच्या आणि उगीचच त्या फुकट नाही दवडायच्या, ह्याच्या गोष्टी तुम्ही मुलांच्या मनावर बिंबवल्या पाहिजेत. कळलं ना?
त्यामुळे पालक हो, तुम्ही सुसज्ज व्हायला पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट लिहा आणि आम्हाला अवश्य तुमचं मत कळवा. आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करा. मित्रपरिवाराला सुद्धा अवश्य सांगा.